रामकृष्ण हरी मंडळी, मित्र हो, मेंदू हा आपल्या शरीराचा राजा आहे, ज्याच्याशिवाय आपल्या शरीराचं पान सुद्धा हलत नाही. शरीरातले सगळे जे अवयव आहेत हे आपल्या मेंदूच्याच तालावरती नाचतात. तुम्ही ऐकलं असेल कधी, मेंदू जेव्हा मृत होतो तेव्हा तो व्यक्ती पूर्णपणे मृत झालेला असतो, तो अजिबात काही कामाचा राहत नाही, म्हणून डॉक्टर त्याला ब्रेन डेड असं घोषित करतात. हल्ली आपण बघतो या मेंदूचं आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात आलेलं आहे, कारण आपण आपल्या मेंदूला चालनाच देत नाही, त्याला त्याचा व्यायाम, त्याचा खुराकच आपण देत नाही. हो, जसं शरीराला आहार लागतो तसं आपल्या मेंदूला चालना मिळणं अत्यंत गरजेचं असतं, ते त्याच्यासाठी टॉनिक असतं. हल्ली आपण मेंदूला चालनाच देत नाही. थोडी छोटी जरी आकडेमोड आपल्याला करायची असेल तर आपण लगेचच मोबाईलचा आधार घेतो. एखादी तारीख किंवा एखादा वार आपल्याला आठवायचा असेल, लगेचच आपण मोबाईलचा आधार घेतो. असं करत करत आपला मेंदू हळूहळू मंद होत चाललाय, स्मरणशक्ती आपली कमी होत चालली आहे, मेंदूची कार्यक्षमता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. शिवाय याच्यामुळेच मानसिक आजाराचं प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. सतत तुम्ही उदास असता, उत्साह नसतो, कसलंही तुम्हाला इंटरेस्ट कुठल्याही कामामध्ये राहत नाही, सतत तुम्हाला अँझायटी, चिडचिड होते, रागराग होते, अतिविचार, अति काळजी, अति भीती, अशा प्रकारच्या समस्या देखील उद्भवायला लागतात. आणि अगदी काल काय खाल्लं होतं, परवा काय खाल्लं होतं, कोण भेटायला आलतं, हे देखील आपल्या लक्षात राहत नाही. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचा मेंदू ठिकाण्यावर आहे का नाही हे घरच्या घरी तपासण्याच्या 8 सोप्या टेस्ट सांगणार आहे, ज्या तुम्ही आता माझा व्हिडिओ चालू असतानाच माझ्या सोबत ह्या टेस्ट करून बघा. आणि त्याच्यामध्ये जर काय गडबड वाटली तर त्याच्यासाठी देखील काय करायचं, यासाठी 2 सोपे घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुमचा मेंदू कधीही म्हातारा होणार नाही. म्हातारपणापर्यंत तो तरुण, अलर्ट, चाणाक्ष राहील, त्याची कार्यक्षमता वरचेवर वाढायला लागेल. विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा, स्टेप आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आपण ही सिरीज चालू केलेली आहे, दररोज दुपारी 12 वाजताची. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ब्रेनच्या साठी असणारे जे योगा आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला मेंदू तपासायच्या 8 तपासण्या आपण ह्या हाताच्या फिंगर योगाच्या माध्यमातून, ब्रेन योगाच्या माध्यमातून करून घेणार आहोत. आता लगेच माझ्या सोबत व्हिडिओ चालू असताना तुम्ही करून बघायच्या. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने आपल्या दोन्ही हाताच्या ज्या मुठा आहेत त्या बंद करायच्यात आणि त्याच्यानंतर आपल्याला ही 3 बोटं ह्या हाताची वर करायची आहेत आणि ह्या हाताची 2 बोटं वर करायची आहेत. आणि आपल्याला काय करायचंय, ह्यानी अशा पद्धतीने याला हात लावायचा आहे. त्याच्यानंतर विरुद्ध करायचंय, ह्याची 3 उचलायची, ह्याच्या 2 आपल्याला हात लावायचा आहे. आणि हे जेवढं शक्य होईल तेवढं लवकर पटपट करायचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला अवघड जाईल, परंतु हेच आपल्याला महत्वाचं आहे मेंदूला चालना देण्यासाठी, खुराक देण्यासाठी. बघा मी करून दाखवतो. याची 3, ह्याची 2. बघा, हे बघा, थोडं सुरुवातीला अवघड जाईल तुम्हाला. बघा, सावकाश, 2, 3. हो का, गडबड होती का नाही? होऊ द्या, होऊ द्या. गडबड होणं महत्वाचं आहे. आणि हे गडबड जेव्हा होते तेव्हाच आपला मेंदू शुद्धीवर येतो, नाहीतर तो वरचेवर मंद होतो. म्हणून आपल्याला हे करायचंय. 3, हे 3, हे 3, हे 3, हे 3. हे बघा, हे 3 पटपट करायचं. हे 3, ह्याच्या 3, आता ह्याचे 3, 2च घ्यायचे, ह्याचे 2च आहेत बरं का, 3 येऊ द्यायचे नाही. 3 येण्याचा प्रयत्न करेल, मेंदू आणेल, परंतु तसं तुम्ही करायचं नाही. हे बघा, सरावानं तुम्हाला होईल. बघा, माझं सुद्धा चुकतंय, ते चुकलं पाहिजे आणि चुकण्यातून आपण शिकणं महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. सगळेच कुणी काही परफेक्ट नसतं सुरुवातीला, पण सरावानं तुम्ही, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात ते खरं आहे. हे बघा, खूप मजा येणार आहे, एक चॅलेंजिंग आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने ही झाली पहिली तपासणी. आता दुसरी तपासणी काय करायची, तुम्हाला अशा पद्धतीने मूठ गच्च करायची आणि ह्या हाताची करंगुळी आणि ह्या हाताचा अंगठा बाहेर काढायचा आहे आणि त्याच्यानंतर विरुद्ध. बघा, हे अशा पद्धतीने काढलं मी, लगेच माझ्यासोबत करा.
खूप छान. व्हेरी गुड. करा करा, कोणाकोणाला येते बघू. थोडंसं लक्ष केंद्रित करायचं. जर येत नसेल, गडबड होत असेल तर म्हणायचं तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित नाही, तुमची मानसिक स्थिती व्यवस्थित नाही, तुम्हाला सुधारवायची गरज आहे. आणि ते सुधारवण्यासाठी काय करायचंय, तुम्हाला रोज हेच करून बघायचंय. सोपं आहे. म्हणजे तपासणी बी झाली आणि तुमचं उपचार बी झाला. एकाच ह्याच्यामध्ये, एकाच व्हिडिओमध्ये तपासणी, एकाच व्हिडिओमध्ये उपचार. हे बघा, सावकाश. थोडस अवघड जाईल, थोडस गडबड होईल. बघा झाली, बघा गडबड माझी. होऊ द्या, तुमची पण गडबड होऊ द्या. हे बघा, खूप छान. बघा, केंद्रित केलं तुम्ही. हे बघा, सावकाश करायचं. ह्याच्यामुळे मेंदू ठिकाण्यावर येतो, माइंडफुलनेस आपला वाढतो, अतिविचार आपले कमी होतात. एक ध्यान आहे, हा एक योगाच आहे, लक्षात ठेवा. जागतिक योगा दिनानिमित्त. हे बघा, हा झाला दुसरा प्रकार टेस्ट. आता तिसरी टेस्ट. आता आपल्याला अशा पद्धतीने हात करायचा आहे आणि या हाताचं पहिलं बोट आणि या हाताचं काय करायचं, आपल्याला करंगोळी बाहेर काढायची. बघा, आणि त्याच्यानंतर विरुद्ध. सावकाश करायचं. व्हेरी गुड. करा. सोबत काढायचे, एकानंतर एक नाही काढायचे. एक, येईल का तुम्हाला? मला कमेंट मध्ये सांगा बरं का, काय काय आलं तुम्हाला. मेंदू एकदम तरबेज झाला पाहिजे तुमचा. खटखट खटखट खट कामं झाली पाहिजे सगळी. कोण कोण परफेक्ट करू शकलं ते पण आम्हाला सांगा. कुठली स्टेप चॅलेंजिंग वाटली ते पण आम्हाला सांगा. हे बघा, तर हे झालं चौथी. आता पुढची टेस्ट काय आहे, अशा पद्धतीनं ही दोन बोट वर करायची आणि ही अशा पद्धतीने ह्याला गोळी मारायची. बघा, त्याच्यानंतर विरुद्ध. बघा, हे असं मध्ये ठेवायचं. हे बघा, त्याच्यानंतर हे बंद करायचं आणि ह्यानं गोळी मारायची. हे बघा, चुकणं महत्वाचं आहे, याला मध्ये काढायचं नाही. पुन्हा हे असं, हे असं. बंद करायचं, हे उडायचं, ह्यानं असं करायचं. बघा, सावकाश करायचं. व्हेरी गुड. झालं. त्याच्यानंतर पुढचं, ह्या अंगठ्याने शितून सुरू करायचे स्पर्श करायला करंगोळीपासून, आणि ह्या अंगठ्याने शितून स्पर्श करायला सुरुवात करायचं पहिल्या ह्याच्या बोटापासून. बघा बघा, धरले का? माझ्याकडे बघून असं करणार. आता तुमची बोट तुमच्याकडे करायची, विरुद्ध. ह्या अंगठ्याने करंगळीपासून असा हात लावत यायचा आणि ह्या अंगठ्याने पहिल्या बोटापासून असा हात लावत यायचा. बघा, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. उलट सुलट यायचं. बघा, 1 2 3 4, 1 2 3 4. हे बघा, 1 2 3 4, 1 2 3 4. पुन्हा विरुद्ध, 1 2 3 4. पुन्हा 1 2 3 4. चॅलेंजिंग आहे बरं का. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. हे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर काय करायचंय, एक हाताने अशी डोक्यावर टपली मारायची आणि एक हाताने तुम्हाला काय करायचंय, गोल फिरवायचं. हे बघा, उलट असं असं फिरवायचं. हे बघा, आधी सरळ असं फिरवायचंय. हे बघा, एक हाताने टपली, एक हाताने हे. बघा, थोडं चॅलेंजिंग आहे, हळूहळू सावकाश करायचे. दोन्ही ब्रेन तुमचे ऍक्टिव्हेट होणार आहेत, उजवा आणि डावा. दरवेळी आपण काय करतो, उजवा हाताने काम करत असणारा डावा मेंदू जास्त वापरतो, डाव्या हाताने काम करणारा उजवा मेंदू जास्त वापरतो. ह्याच्यामुळे तुमचे दोन्हीही मेंदू ऍक्टिव्हेट होणार आहे.
त्याच्यानंतर विरुद्ध. हे बी हात मारायचा प्रयत्न करते, आपल्याला मारायचं नाही, पण यानं फक्त गोल फिरवायचं आपल्याला. हे बघा, एकतर हे वरचं गोल फिरतंय, नाहीतर खालचं असं टपटप करते. आपल्याला काय करायचंय, वर टपटप करायचंय आणि समोर गोल फिरवायचंय. थोडं कॉन्सन्ट्रेशन करा. खूप छान. ब्रेन योगा, ब्रेन तुमचा ऍक्टिव्हेट झाला पाहिजे. हे बघा, गडबड वाटली की म्हणायचं रोज आपल्याला ह्याची प्रॅक्टिस करायची गरज आहे. त्याच्यानंतर उलटा फिरवा हात. हे झालं. त्याच्यानंतर पुढची टेस्ट, आपल्याला आपल्या गुडघ्यावरती हात ठेवायचा आणि अशा पद्धतीनं आपल्याला एक हात जो आहे तो नाकावरती आणि एक हात कानावरती, अशा पद्धतीनं बघा, विरुद्ध कानावरती. बघा, आता हा हात मी ह्या कानाला लावणार आहे आणि माझा हा हात जो आहे तो नाकावरती ठेवणार आहे. त्याच्यानंतर खाली अशी टपली मारणार, मी विरुद्ध करणार. बघा, बरोबर नाकावर ठेवायचं आहे, सावकाश, आणि बरोबर कानावर ठेवायचं आहे. दोन्ही कानाकडे जाण्याचा प्रयत्न करते. ते बघा, सावकाश करायचं. यानं खूप चांगली प्रॅक्टिस तुमची होणार आहे. लक्षात येईल का तुमच्या? बघा, बरोबर नाकावर बसला पाहिजे, बरोबर कानावर बसला पाहिजे. प्रॅक्टिस न येते तुम्हाला. थोडस कन्फ्युजन झालं की म्हणायचं गडबड आहे, काहीतरी प्रॅक्टिस करायची गरज आहे. हे बघा, खूप छान कॉन्सन्ट्रेशन, मेमरी शार्प होण्यासाठी मदत होणार आहे. कधीही तुम्हाला उदास वाटणार नाही. मेंदू नेहमी अलर्ट राहील. जांभळ्या एक येणार नाहीत, सुस्ती येणार नाही. हे बघा, क्रॉस हात. बघा बघा, करा माझ्यासोबत, करा. ओके, ठीक आहे. आता पुढची टेस्ट. आता आपल्याला काय करायचंय, फरशीवरती एका हाताच्या बोटाने सर्कल काढायचंय आणि सोबतच दुसऱ्या हाताच्या बोटाने आपल्याला चौकोन काढायचा, चौरस काढायचा. बघा, हे चौरस काढायचा. सोबत एका हाताने सर्कल आणि एका हाताने सोबतच चौरस काढायचा आहे. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा, कॉन्सन्ट्रेशन करा. दोन्ही हाताने चौरस काढायचा प्रयत्न करेल मेंदू, पण तसं नाही. आपण एका हाताने चौरस, एका हाताने सर्कल. बघा, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. दोन्ही मेंदू तुमचे ऍक्टिव्हेट होणार आहेत. बघा, प्रॅक्टिस करा, रोज प्रॅक्टिस करा. आणि घरातले जे लोक आहेत तुमच्या, त्यांच्या बरोबर ही सगळी प्रॅक्टिस करा आणि सगळ्यांनी एकमेकांबरोबर चॅलेंज लावा. आणि कोण जिंकतोय बघा, अतिशय चांगला हा गेम आहे. घरामध्ये लहान मुलं असतील तर लहान मुलांना देखील हे करायला सांगा. 8 सोप्या टेस्ट आहेत, या जर केल्या आणि त्याच्या माध्यमातून तुमचा मेंदूचा अलर्टनेस, मेंदूची कार्यक्षमता आणि मेंदूची मेमरी लक्षात येईल. आणि ही जर त्याच्यामध्ये काही गडबड असेल तर तुम्ही दररोज हे 8 सोपे ब्रेन योगा ह्या फिंगरच्या माध्यमातून, बोटाच्या माध्यमातून करा. तुमचा ब्रेन ऍक्टिव्हेट होण्यासाठी मदत होईल. तुमचे दोन्हीही मेंदू काम करतील आणि तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. कधीही तुम्हाला मेंदूचा आजार होणार नाही. आता जर ह्याच्यामध्ये काही गडबड असेल तर त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा कमी होणं किंवा मेंदूला ऑक्सिजन कमी जाणं. आता हा मेंदूचा रक्तपुरवठा आणि मेंदूचा ऑक्सिजन जर तुम्हाला वाढवायचा असेल तर त्यासाठी 2 सोपे प्राणायाम तुम्हाला मी सांगणार आहे. मित्र हो, मेंदू हा असा अवयव आहे ज्याला थोडा सुद्धा ऑक्सिजन कमी पडलेला सहन होत नाही. त्याच्यामुळे त्याचा ऑक्सिजन इतर अवयवांच्या पेक्षा जास्त चांगला असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या 2 प्राणायामाच्या माध्यमातून ऑक्सिजन मेंदूला चांगला पोहोचणार आहे आणि तुमचा मेंदू नेहमी अलर्ट राहणार नाही, कधी आजारी पडणार नाही. असेल आजारी तर लवकर दुरुस्त होण्यासाठी देखील मदत होणार आहे ना. अशा पद्धतीने सुखासनात बसा. असं बसू शकत नसाल तर खुर्चीवर देखील बसून तुम्ही हे करू शकता, बेडवर बसून करू शकता, सोफ्यावर बसून करू शकता. अशा पद्धतीने बसल्याच्या नंतर आपल्याला तोंडाचा चंबू करायचा आणि तोंडातून आत दीर्घ श्वास घ्यायचा आहे.
घेतलेला श्वास जेवढा शक्य होईल तेवढ्या वेळ धरून ठेवायचा आहे. जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार असेल अशा वेळेस तुम्ही फक्त 10 सेकंद हा श्वास धरून ठेवा आणि त्याच्यानंतर मग हळूहळू तोंडातूनच आपल्याला सोडायचा आहे दीर्घ. आणि जर तुम्ही व्यवस्थित असाल, कुठला आजार नसेल, ठणठणीत असाल, तर अर्धा ते 1 मिनिटापर्यंत सुद्धा हा श्वास तुम्ही रोखून धरू शकता तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार. बघा, त्याला आपण कुंभक प्राणायाम असं देखील म्हणतो. जेव्हा आपण आत हवा रोखून धरतो तेव्हा त्याला म्हणायचं आंतरकुंभक. जेव्हा आपण बाहेर सोडलेली हवा तिथंच रोखून धरतो त्याला आपण बाह्य कुंभक असं म्हणतो. अगदी सुरुवातीला आपण आंतरकुंभक बघूया, जे की खूप महत्वाचं आहे. असं केल्यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही श्वास रोखून धरता तेव्हा मेंदूच्या मध्ये किंवा संपूर्ण शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढवलं शरीरातलं, रक्तातलं, की मेंदूचा सिग्नल जातो आपल्या फुफ्फुसाला, आपल्या हृदयाला, की बाबा काहीतरी गडबड आहे, कार्बन डायऑक्साईड खूप वाढलाय, तुम्ही ऑक्सिजनची जास्तीची सप्लाय तुम्ही संपूर्ण शरीरामध्ये करा. हृदय पण ऍक्टिव्हेट होतं, फुफ्फुस पण ऍक्टिव्हेट होतं आणि परिणामी मेंदू सुद्धा ऍक्टिव्हेट होतो. मेंदूला चालना मिळते, काहीतरी गडबड आहे हे त्याच्या लक्षात येतं. त्याच्यामुळे जे आपला श्वास चालण्यासाठीचं मेंदूचं जे केंद्र आहे ते खूप चांगलं अलर्ट होतं, ही ते आजारी पडत नाही किंवा त्याच्यामध्ये गडबड होत नाही. बघा, सरळ बसा. पोट फुगलेलं असेल तुमचं, दहा सेकंद सोडून द्या. याची 5 रिपिटेशन करायची आपल्याला. एक झालं, अर्धा मिनिट मी धरून ठेवलं होतं. आता दुसरं. आता श्वास धरून ठेवल्यावर तुम्हाला थोडंसं मेंदूमध्ये झिंझिने आल्यासारखं होईल. हे अत्यंत महत्वाचं आहे, गरजेचं आहे. चौथा आता आणि आता लास्ट कुंभक. ओके. आता दुसरं महत्वाचं प्राणायाम मेंदूची कार्यक्षमता, रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन वाढवण्यासाठी, ते म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. काय करायचंय, या अंगठ्याने ही नाकपुडी बंद करायची, या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्या ह्या रिंग फिंगरनी, अंगठी जिथं घालतो त्या बोटाने ही नाकपुडी बंद करून या नाकपुडीनं, विरुद्ध नाकपुडीनं आपल्याला श्वास सोडून घ्यायचा आहे. ह्याची 7 आवर्तन, 7 रिपिटेशन आपल्याला करायचे. बघा, एक. आता ह्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा. दोन. आता विरुद्ध. तीन. चार. पाच. सहा.
7. तर हे झाले अनुलोम विलोम प्राणायामाची 7 आवर्तन. हे कुंभक आणि हे अनुलोम विलोम जर तुम्ही नियमितपणे ह्या व्यायामासोबत जर तुम्ही केलं, ह्या ब्रेन योगासोबत जर तुम्ही केलं, तर नक्कीच तुमचा मेंदू ठणठणीत राहण्यासाठी मदत होणार आहे. आता हा व्हिडिओ चालू असताना माझ्यासोबत हे सगळं कुणी कुणी करून बघितलं, त्यांना कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आजपासून हे ब्रेन योगा आणि ही 2 प्राणायाम करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला सांगा. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे आम्हाला सांगायला विसरू नका. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवण्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या मेंदूची अवस्था लक्षात येईल, मेंदूची सुधारणा करण्यासाठी ते प्रयत्न करतील, त्यांना त्याचा चांगला फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.